शहरामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय। 5च्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये 63 जागा आल्या होत्या आणि आता यावेळी 78 जागा आल्या आहेत। या विजयाचं श्रेय कुणाला? या विजयाचं श्रेय निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शहरात जे आहेत, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री दिलीपजी जैन, भारतीय जनता पक्षाचे आमदार लोकलाडले श्री नरेंद्र मेहताजी, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई भोईर व या भारतीय जनता पक्षाचा म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ता जो पक्षासाठी काही करायला तत्पर आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांनी आपली पूर्ण ताकद लावली आणि आज तुम्ही बघताय की मागच्या वेळी आम्ही 63 वर आलेलो, यावेळी 78 अजूनपर्यंत आमच्या सीट आलेल्या आहेत। अजून एखाद दोन सीट वाढतील, अजून काही रिझल्ट पेंडिंग आहे, पण निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा संघटन बेस पक्ष असल्यामुळे आज आपली जी विजयी झालेले उमेदवार आहे ती ताकद कार्यकर्त्यांची आहे आणि मी मनपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि त्या लोकांनी जी मेहनत केली त्याच्या परिणामे आज 78 आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत। इतर उमेदवार प्रचारावेळी विरोध करत होते, आरोप प्रत्यारोप करत होते, मात्र तुम्ही तुमच्या प्रचारावेळी कुठल्याही प्रकारचं कुणावर आरोप केला नाही, फक्त विकासाबद्दल बोलला आणि आज तुम्ही विजयी झालात। काय सांगा? बघा, आमच्या पक्षाचा मूलमंत्र एकच आहे की फक्त विकास करा। जेव्हा जनतेला हे माहीत पडतं की निश्चितपणे आपल्या या देशात, या राज्यात आणि आपल्या या शहरात विकास होतोय, तर निश्चितपणे लोक आपल्याला समर्थन देतात। आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो की खास करून मूलमंत्र असा आहे कि किसी की लाइन छोटी करने से ज़्यादा अच्छा है कि अपनी लाइन बड़ी करो। आणि निश्चितपणे आमचे आमदार नरेंद्र मेहता साहेब यांनी पक्षाची लाईन मोठी केलेली आहे आणि दुसऱ्याची लाईनला छोटी करण्याचा प्रयत्न केला नाही। पक्षाची बांधणी, पक्षाची संघटना, पक्षामध्ये कार्यकर्ते जे काम करतात, तुम्ही बघितलं असेल खूप काही नाराज झालेले इच्छुक उमेदवार होते, पण सन्माननीय नरेंद्र मेहता साहेब, सन्माननीय दिलीप जैनजी, सन्माननीय वैशालीताई यांनी आपली पूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा जे इच्छुक उमेदवार होते, जे खरोखर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, त्या सर्वांना एकजूट केला। एका ताकदीने भारतीय जनता पक्ष लढला आणि त्याचा परिणाम आज तुम्ही बघताय की 78 सीट आतापर्यंत आपण निवडून आलेले आहे। निश्चितपणे आम्ही 70 पारचा नारा दिलेला, 78 झाले। मला वाटतं अजून एखाद दोन सीटचा रिझल्ट आला तर आम्ही 80 पार होणार आहे। तर हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। मीरा भाईंदर शहराच्या जनतेचा हार्दिक आभार करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।